भारतीय स्वयंपाकघरामध्ये अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमधील अनेक घटक तुमच्या आरोग्य समस्या दूर करण्यास मदत करतात. ज्यामुळे मसाले केवळ तुमच्या जेवणाची चवच वाढवत नाहीत, तर त्यासोबतच तुमच्या आरोग्याला फायदेही देतात. असाच एक मसाल्याचा प्रकार जो गोड व तिखट दोन्ही प्रकारच्या जेवणांमध्ये वापरला जातो तो म्हणजे वेलची. वेलची हे नाव ऐकताच तोंडात त्याची चव व सुगंध दरवळायला लागतो. तर आज आपण याच छोट्याशा औषधी मसाल्याच्या प्रकाराविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यात आपण वेलची आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर का मानली जाते याविषयी बोलणार आहोत. मित्रांनो, वेलची हे मसाल्याच्या जगात एक परिचित नाव आहे, परंतु जर तुम्हाला त्याच्या चवीचं वर्णन करण्यास सांगितलं तर तुम्हाला शब्द सुचणार नाहीत, कारण याला युनिक टेस्ट आहे व या युनिक टेस्टमुळे वेलची गोड, तिखट, चहा, कॉफी आणि गोड पेय या सर्व पदार्थांमध्ये अनुकूल ठरते. म्हणूनच याला क्वीन ऑफ स्पाइस म्हटलं जातं. वेलची ही आलं कुटुंबातील एक बारामाही वनस्पती आहे. तिचं सायंटिफिक नेम ॲलिटेरिया कार्डेमम आहे. वेलची ही अख्खी किंवा बिया काढून किंवा बियांची पावडर करून अशा अनेक स्वरूपात वापरली जाते. वेलचीच्या झाडाची पानं फांद्याच्या मुळापासनं 1.5 ते 6 मीटर वर येतात. त्याला असंख्य फुले येतात. या झाडाची फळं 0.8 ते 1.5 सेंटीमीटर असतात व त्यांचा रंग हिरवा असतो. त्यांचा आकार अंडाकृती कॅप्सूल सारखा असतो, ज्यामध्ये गडद, लालसर, तपकिरी ते तपकिरी काळे कठीण टोकदार बिया असतात. या बियांपासून इसेन्शियल ऑइल्स देखील काढलं जातं. फळे पिकण्यापूर्वीच देठापासून तोडली जातात किंवा कापली जातात, स्वच्छ केली जातात आणि उन्हात किंवा हॉट क्युरिंग चेंबर मध्ये वाळवली जातात. बाजारातून वेलची आणल्यावर ती हवाबंद डब्यात थंड जागी साठवावी. योग्यरित्या साठवल्यास वेलची 2 वर्षापर्यंत चांगली राहते. मित्रांनो, वेलची त्याच्या स्वयंपाकाच्या आकर्षणाव्यतिरिक्त असंख्य पोषक तत्वे व औषधी गुणधर्मांसाठीही ओळखली जाते. तर आता आपण वेलचीमध्ये कोणकोणती पोषक तत्वे आढळतात हे देखील जाणून घेऊया. वेलचीमध्ये विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स यासारखी अनेक पोषक तत्वे आढळतात. आता आपण वेलची खाण्याचे फायदेही जाणून घेऊया. वेलची हे अँटीऑक्सिडंट्सचे एक पॉवर हाऊस आहे, जे मुक्त रेडिकल्स अर्थात फ्री रेडिकल्सना न्यूट्रलाइज करतं. रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहार सर्वज्ञात आहे. वेलचीमध्ये फ्लेवोनाइड्स आणि आवश्यक खनिजे भरपूर असल्याने मेंदूच्या आरोग्यासाठी ती अत्यंत फायदेशीर ठरते. पचनक्रिया सुलभ करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता, पोटफुगी, अपचन, मळमळ, पोटातील पेटके आणि इतर त्रास कमी करण्यासाठी वेलचीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. वेलची शरीरातील अग्नी सुधारते आणि पाचक एन्झाईम्सच्या निर्मितीमध्ये मदत करते आणि पोटातील अतिरिक्त आम्लता देखील नियंत्रित करते आणि म्हणूनच जेवणानंतर मुखवास म्हणून देखील याचा वापर केला जातो. वेलचीमध्ये आवश्यक इसेन्शियल ऑइल्स असतात, जे पोट शांत करू शकतात आणि गॅस आणि छातीत जळजळ यासारखी लक्षणे कमी करू शकतात. जेवणानंतर तुमच्या हर्बल चहामध्ये किंवा कोमट पाण्यात चिमूटभर वेलची पावडर घाला. वेलची मिसळलेल्या पाण्याचं नियमित सेवन केल्याने मूत्रपिंडाचं आरोग्य सुधारतं आणि तुमच्या शरीराची नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रिया सुधारते. अँटीमायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणांनी परिपूर्ण वेलची इंटेस्टिनल पॅरासाइट्स देखील मारते आणि निरोगी आतड्यांच्या मायक्रोफ्लोराला प्रोत्साहन देते.
मित्रांनो, इन्फ्लेमेशन अर्थात दाह ही आपल्या रोगप्रतिकारक संरक्षण यंत्रणेचा एक भाग आहे आणि बॉडी हिलिंग करिता आवश्यक असते. परंतु जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कोणत्याही संभाव्य धोक्याशिवाय इन्फ्लेमेशन पेशी पाठवत राहते तेव्हा शरीराला त्रास होऊ शकतो. वेलचीमध्ये दाहक विरोधी प्रभाव असतो जो हिलिंग सुधारू शकतो. दुधासोबत चिमूटभर वेलची घेणं हा वेदना कमी करण्याचा आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्याचा एक जुना मार्ग आहे. झोपण्यापूर्वी घेतल्यास वेलचीचा मज्जा संस्थेवर सौम्य शामक प्रभाव पडतो, जे थकवा कमी करतं, स्नायू आणि मणक्याला आराम देतं, मानसिक ताण शांत करतं, हृदयाची गती कमी करतं, झोपेला समर्थन देतं आणि डोकेदुखी कमी करण्यास देखील मदत करतं. वेलची तोंडातील बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करू शकतं, जे तोंडाची दुर्गंधी, पोकळी आणि हिरड्यांच्या आजाराचे एक सामान्य कारण आहे. हिरवी वेलची तोंडात ठेवल्याने खूप फायदे होतात. यामुळे तोंडातून येणारी दुर्गंधी दूर होते, तसेच सुगंधामुळे फ्रेश वाटतं. वेलचीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात, जे शरीरात रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. ब्रॉन्कायटिस, दमा, सर्दी, घसा खवखवणे आणि सायनुसायटिस यासारख्या श्वसनाच्या विविध आजारांच्या लक्षणांना शांत करण्यासाठी याचा वापर बराच काळापासून केला जातो. यात अँटीमायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असल्याने ते रेस्पिरेटरी इन्फेक्शन्ससाठी एक फायदेशीर उपाय बनतं. वेलची तुमच्या चयापचय अर्थात मेटाबॉलिझमला सौम्य गती देऊ शकतं. याचे थर्मोजेनिक गुणधर्म तुमच्या शरीराला अधिक प्रभावीपणे कॅलरीज बर्न करण्यास प्रोत्साहित करतात, ज्यामुळे तुमच्या फिटनेस प्रवासात एक उत्तम भर पडते. वेलचीतील अँटीऑक्सिडंट्स रक्ताभिसरण सुधारतात व त्वचेला चमकदार बनवतात, तर त्याचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुमांशी लढण्यास आणि केस मजबूत करण्यास मदत करतात. तर मित्रांनो, हे आहेत वेलची खाण्याचे असंख्य फायदे. बहुतेक लोकांसाठी वेलची खाणं हे सुरक्षित मानलं जातं आणि सहसा त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. परंतु याचं सेवन माफक प्रमाणातच करा. जास्त वापरल्याने काही व्यक्तींमध्ये छातीत जळजळ होण्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. तसंच काही लोकांना ते खाल्ल्यानंतर ॲलर्जिक प्रतिक्रियांचा अनुभव होतो, ज्यामध्ये त्वचेवर पुरळ येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, पोटात जळजळ होणे यांचा समावेश आहे. म्हणूनच वेलची खाण्यापूर्वी याची काळजी घ्यावी व जर एखाद्या आजारावर उपचार म्हणून याचा वापर करायचा असल्यास प्रथम डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. वेलची ही केवळ एक चवदार मसाला नाही, ती पचनास मदत करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यास मदत करण्यापर्यंत अनेक आरोग्य फायदे देते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे असो किंवा वजन नियंत्रित करणे असो, वेलची तुमच्या आरोग्य योजनेत एक साधी पण शक्तिशाली भर आहे. ती योग्यरित्या साठवून आणि मर्यादित प्रमाणात वापरून तुम्ही त्याचे फायदे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सहजपणे समाविष्ट करू शकता. ही होती वेलची या पदार्थाविषयीची संपूर्ण माहिती व वेलची खाण्याचे असंख्य फायदे. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.